हॉटेल सातबाराचं उद्घाटन हिरामण खोसकर यांच्या हस्ते संपन्न झालं। हॉटेल सातबारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा यांनी राहुल सावंत यांनी सांगितलं की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 13 शाखा असून नाशिकमध्ये त्यांची 14वी शाखा आहे। नाशिकमध्ये असलेल्या शाखेमध्ये जसं कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी सगळ्या शाखांमध्ये नॉनव्हेज स्पेशल मिळेल, त्याच ठिकाणी नाशिकमध्ये देखील पहिल्यांदाच नाशिककरांच्या सेवेसाठी नॉनव्हेज मिसळ सुरू करत आहोत। नाशिकमध्ये नॉनव्हेज मिसळचा आस्वाद घेण्यासाठी नाशिककरांनी एकदा हॉटेल सातबाराच्या मिसळला अवश्य भेट द्यावी असं त्यांनी आवाहन केलंय। नमस्कार, मी राहुल सावंत, हॉटेल सातबारा उद्योग समूहाचा सर्वेसर्वा। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आमच्या 13 ब्रँच झाल्या। आज नाशिकमध्ये आमची 14वी ब्रँच सुरू होते। नाशिकमध्ये असलेल्या ब्रँचमध्ये जसं कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्या ब्रँचमध्ये नॉनव्हेज स्पेशल मिळतं, तसं याही ब्रँचमध्ये नॉनव्हेज स्पेशल मिळेल। तसेच नाशिकमध्ये पहिल्यांदा नाशिककरांच्या सेवेसाठी आम्ही नॉनव्हेज मिसळ सुरू करत आहोत। तर नाशिकमध्ये नॉनव्हेज मिसळचा आस्वाद घेण्यासाठी नाशिककरांनी एकदा हॉटेल सातबाराच्या मिसळला अवश्य भेट द्यावी। धन्यवाद। नाशिककरांना सांगेन की याच्या अगोदर बाकीच्या ब्रँचला जसं बाकीच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, नाशिककरांनी कोल्हापूरमध्ये येऊन आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, तसंच प्रेम आणि आशीर्वाद नाशिकमध्ये सुद्धा देतील अशी अपेक्षा करतो। एक वेळ अवश्य भेट द्या। हॉटेल सातबाराचं नॉनव्हेज तुम्ही चाखलेलंच आहे, पण हॉटेल सातबाराची नॉनव्हेज मिसळ चाखायला एकदा नाशिककरांनी एकदा अवश्य भेट द्यावी। नाशिककरांना यावेळेस अगोदरच बाकीच्या शाखांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला असून नाशिककर कोल्हापूरमध्ये येऊन आम्हाला भरभरून प्रतिसाद देत असून प्रेमाने आशीर्वाद देत आहेत। नाशिकमध्ये सुद्धा ते देतीलच अशी अपेक्षा करतो असं यावेळेस हॉटेल सातबाराचे संचालक राहुल सावंत यांनी सांगितलं। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिसळ या ठिकाणी मिळणार असून यावेळेस हेमंत गोडसे, हिरामण खोसकर, तानाजीराव बनकर, सुनील ढिकले, मुरलीधर पाटील, विनायक पांडे, निलिमा पवार, शिवाजी शहाणे, दिलीप मोरे यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। तरी या हॉटेलचा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे सर्वांचे गुरु ज्यांनी या ठिकाणी राजकारणात आयुष्य घातलं ते आमचे माजी सभापती मुरलीधर पाटील, या ठिकाणी संदीप भाऊ, तसेच डॉक्टर साहेबराव, तसेच धनवटे साहेब, सुदर्शन धनवटे मामा, सोनाली आणि समोर असलेले सर्व मैत्रिणी होत्या, वकील साहेब सर्व उपस्थित आहे। खरोखर या ठिकाणी या उद्घाटनाप्रसंगी अण्णांना धन्यवाद दिलं पाहिजे की या ठिकाणी सगळं राजकारणाच्या माध्यमातून सर्व दळणवळण घडवत असताना त्या ठिकाणी समाजात मानसिकता कमावली आणि बिझनेसमध्ये सुद्धा एक मोठ्या संख्येने वकील साहेब असतील, सर्वच कुटुंब, आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण पहिलं आपण बघायचो फक्त ज्या ठिकाणी रिसॉर्ट असायचं, हॉटेल असायचं, पण त्याला नाव कोणाचं असायचं, पंजाबी बाहेरच्या हॉटेलचे, परंतु या ठिकाणी बिझनेसमध्ये उतरलं तुमच्यासारख्याचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आदर्श घेतला पाहिजे की राजकारण समाजकारण करून व्यवसायाकडे कुठेतरी वळलं पाहिजे। या ठिकाणी आपल्या दोघांना वकील साहेबांना, सावंत साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की आपले हॉटेल व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालव, आपला भरभरून यश मिळो अशी शुभेच्छा देतो। वेद न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।